सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहे। अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। एक रेव पार्टी पुण्यामध्ये आयोजित केली जाते आणि याच रेव पार्टीमध्ये एका बड्या नेत्यांचे जावयाचा सुद्धा समावेश असतो। हे सगळं काय चाललं राज्यामध्ये? राज्याचं नाव अधिकच आता रसातळाला जायला लागलं। आपली पहिली प्रतिक्रिया। मला आता जी माहिती आहे याच्याच आधी मी एका टीव्ही चॅनलला बाईट दिली, पण मला असं वाटतंय की कुठल्याही घरी जर कोणाची प्रायव्हेट पार्टी चालू असेल तर एक तर त्याला रेव पार्टी का म्हटलं गेलं, म्हणजे त्याच्यात ड्रग्ज होते, अमुक होते, आणि ही माहिती पोलिसांना कशी मिळाली? मला ना हे सगळं एक राजकारणातलं एक गेम वाटतोय, एक षडयंत्र वाटतंय. कारण आताच्या घटकेला 2 दिवस झाले आपण बघतोय, 2 ते 3 दिवस झाले खडसे हे सातत्याने गिरीश महाजनांवर टीका करतायत, त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आधी त्या प्रफुल्ल लोढाला अटक झाली, एकानंतर एक त्याच्यावर केसेस टाकण्यात आल्या. ते होतंय की नाही आता ही जी कोणाच्या घरी चालू असलेली प्रायव्हेट पार्टी याची माहिती पोलिसांना कशी मिळाली हा पहिला प्रश्न. ती रेव पार्टी आहे हा कुठून कळलं हा दुसरा प्रश्न. इतरही लोकांना अटक झाली पण प्रांजल केवलकरचं नाव बाहेर येणं ते कसं आलं हा तिसरा प्रश्न. म्हणजे मला आता असंच वाटतंय की हे कुठेतरी मुद्दाम टार्गेटिंग करण्यासाठी केलेला हा एक षडयंत्र आहे. आणि मला काडी मात्र ही खडसेंसाठी सहानुभूती नाही, काहीच नाही. कारण मी नेहमीच म्हणते की सगळेच राजकारणी एका माळ्याचे मणी आहेत, पण आताच्या घटकेला महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला अगदी सी थ्रू करता येईल की हे एक राजकारणाचं षडयंत्र आहे. पण अंजलीजी, जर आपण ही काय पहिली घटना नाहीये, याआधी सुद्धा अनेक घटना घडल्या होत्या। म्हणजे उदाहरणार्थ जर आपण गेल्या काही वर्षांपूर्वीची जर एक गोष्ट बघितली तर मुंबईमध्ये जी क्रूज पार्टी झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दोषी ठरवण्यात आलेलं होतं। या सगळ्यामध्ये कुठेतरी या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आता हळूहळू या घटनांमध्ये वाढू लागला असं वाटतं तुम्हाला? हा नाही, ती रेव पार्टी, ती जी क्रूज पार्टी होती ज्याच्यात शाहरुख खानचा मुलगा मिळाला, तो एक कम्प्लिटली वेगळा विषय होता. इथे आता सध्या हनी ट्रॅप प्रकरण इतकं महाराष्ट्रात गाजत असताना खडसेंनी त्यांच्यावर, गिरीश महाजनांवर जे फडणवीसांच्या जवळचे आहेत त्यांच्यावर टार्गेटेड पत्रकार परिषद घेत असताना अचानकपणे त्यांच्याच जावयाला एका घरात असलेल्या पार्टीमध्ये अडकवून ती रेव पार्टी आहे असं सांगून जर त्यांच्यावर हे होत असेल, मला असं वाटतं की हा इतकं खालचं राजकारण जे चाललंय ना ते आता थांबवलं पाहिजे. जर तुम्हाला अटॅक करायचे तर करा, तर प्रांजल केवलकर राजकारणात आहे का? नाही. तर त्याला उगाचच राजकारणात खेचायचं किंवा खडसेंवर टार्गेटेड अटॅक करायचे हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाहीये. आणि म्हणून मला जे समजतं ते मी मांडलं तुमच्यापुढे. खरंय. धन्यवाद अंजलीजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये।